सद्गुरूची इच्छा असेल तसं माणसाने वागायला हवं आणि सद्गुरूची इच्छा नसेल तसं माणसाने वागू नये. 1957 सालची गोष्ट आहे. बाळूमामा असेच बकरी चारत चारत कन्मतपूर गावात आले. तिथे त्यांना एका माणसांनी अडवलं आणि म्हणाला, बाळूमामा, दरवेळेस तुम्ही बकरी त्या पाटलाच्याच रानात बसवता, यावेळेस बकरी तुम्ही आमच्या रानात बसवायची. तो पाटील जेवढे तुम्हाला पैसे देतोय त्याच्या दुपटीने आम्ही तुम्हाला पैसे देतो, पण बकरी आमच्याच रानात बसली पाहिजे. बाळूमामा म्हणाले, अरे बकरी ही पैशाच्या जोरावर येत नसतात, त्यासाठी आपल्या मनात श्रद्धा, भक्ती, भाव असणं गरजेचं आहे. आणि आज आपल्या गावात बकरी आलेली आहे, ही पैशाच्या जोरावर नाही, ही बकरी पैशाच्या जोरावर आलेली नाही, तर तुमचं पूर्वजन्मांचं पुण्य आहे, याच्या जोरावर ही बकरी आलेली आहे. त्याने मनात विचार केला, मी 2 का होईना बकरी रानात बसवल्याशिवाय राहणार नाही. बाळूमामा पुढे पाटलाच्या रानात बकरी बसवण्यासाठी निघाले. त्याने माग तशीच 2 बकरी दाबून धरली, हालचाल सकट करून दिली नाही. बाळूमामा त्याला काहीच म्हणले नाही व गपचूप पुढे निघून गेले. मग 8 दिवसांनी ज्याने बाळूमामांची बकरी घेतली होती त्याचा मोठा मुलगा वारला. गावातली लोक त्याला म्हटली, अरे तू खूप मोठा गुन्हा केला, अरे तू खूप मोठा गुन्हा केला, तू एका संतांचा गुन्हा केला, तू एका देवाचा गुन्हा केला, तू एका सद्गुरूचा गुन्हा केला. मग याच्या लक्षात आले, हा ती 2 बकरी घेऊन जिथं बाळूमामांचं खांड होतं तिथे नेऊन सोडली आणि मामांचे पाय धरले आणि म्हणाला, मामा माझ्याकडून चूक झाली, बाळूमामा माझ्याकडून चूक झाली. बाळूमामा म्हणाले, आता जो दिवस उजेडलेला आहे तो आता मावळलेला आहे. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी कोण हाची उपदेश, आता तरी पुढे 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 हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश विचाराचा, नका करू सकाळांच्या पाया माझी दंडवत, सकाळांच्या पाया माझे दंडवत, सकाळांच्या पाया माझे दंडवत, सकाळांच्या पाया माझे दंडवत, सकाळाच्या पाया माझे दंडवत, सकाळाच्या पाया माझे दंडवत, सकाळाच्या पाया माझे दंडवत, सकाळाच्या पाया माझे दंडवत. एकदा बाळूमामांच्या तळावर 2 जवान नोकरीला होते, सेवा करायला होते. त्यांचं लहान वयातच लग्न झालेलं होतं. 2-3 वर्षानंतर त्यांना त्यांच्या घरची आठवण येऊ लागली. त्यांनी बऱ्याच वेळेस मामांना विचारलं, मामा आम्ही घरी जाऊ का? पण ज्या वेळेस विचारलं त्यावेळेस मामा नाही म्हणले. मग त्यांनी विचार केला, आपण गुपचूप पळून जायचं. दोघे गुपचूप पळून गेले. घरी गेले. घरी बायको जवळ बोलायला गेले की मध्ये साप आडवा यायचा. बायको जवळ बोलायला गेले की साप आडवा यायचा.
ह्याचंही तसं व्हायचं आणि त्याचंही तसं व्हायचं. 2-3 दिवसानंतर दोघांची गाठ पडली. हा याला म्हणाला, अरे मी बायकोजवळ बोलायला गेलो की मधी साप आडवा यायचा. हे मोठा साप. ह्यो म्हणाला, अरे माझं पण असंच होतंय. मग दोघही मामांच्या तळावर गेले. मग बाळू मामा त्यांना म्हणाले, आलात वय. मग 2-3 दिवसानंतर बाळू मामांनीच त्यांना घरी पाठवलं. आणि बाळू मामा त्यांच्यावर ध्यान ठेवू लागले. बाळू मामा त्यांच्यावर लक्ष ठेवू लागले. यात नवल नाही तर बाळू मामा आपल्या मेंढी माऊलींचंही राखण करू लागले. बाळू मामा बकरांच्या राखणीला सोन्याचा घुंगरू घोंगडीला. बाळू मामा बकरांच्या राखणीला सोन्याचा घुंगरू घोंगडीला. बाळू मामा बकराच्या राखणीला सोन्याचं घुंगरू घोंगडीला. बाळू मामा बकराच्या राखणीला सोन्याचं घुंगरू घोंगडीला. बाळू मामा बकरांच्या बाळू मामा बकराच्या राखणीला सोन्याचं घुंगरू घोंगडीला. बाळू मामा बकराच्या राखणीला सोन्याचं घुंगरू घोंगडीला. बाळू मामा बकरांच्या राखणीला सोन्याचं घुंगरू घोंगडीला. बाळू मामा बकरांच्या राखणीला सोन्याचं घुंगरू घोंगडीला. बाळू मामा बकराच्या राखणीला सोन्याचं घुंगरू घोंगडीला. बाळू मामा बकराच्या